आज काय स्पेशल? आलूवडी बनवायची का? आळूवडी. चला तर मग खमंग आळूवडी बनवूया आपण. थँक्यू माझ्यासाठी बनवणारे. पान आपण सगळी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. एक 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 पान धुतलेलं आहे सगळं. तर हे बेसन घेतलं 1 वाटी, मोठी वाटी. त्याच्यामध्ये चमचा मसाला, धनेपूड घेऊ 1 वाटी, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड घेतली. हे चिंचेचं पाणी करून ठेवलंय. त्याच्यामध्ये थोडासा गुळ घालून, पावडर आहे आपली गुळ पावडर, त्यामुळे ती लगेच मिक्स होऊन जाईल. 1 चमचा. हे मिरची, लसूण आणि जिरेचं वाटण करून ठेवलंय. ओके. आपण त्याच्यामध्ये हळद घालूया. हळद घातली अर्धा चमचा. थोडा हिंग घालूया. थोडंसं तिखट घालू आपण. थोडी घातली ना पण त्याच्यात 2-3 मिरच्या वाटल्या. मीठ घालूया आपण अंदाजाने. तीळ घालू थोडीशी. ओवा जरा घालू. ओवा जरा थोडासा हलका, 1 चमचा असा क्रश करून घातला. सुगंध येतो त्याचा चांगला. त्याच्यामध्ये आता हे मिरची, जिरे याचं वाटण. ओके. चिंचेचं पाणी, गुळ आणि चिंच. ओके. हे पाणी टाकायचं का? काहीतरी विसरलो याच्यात टाकायला. ते मिक्स करता करता आईंना आठवलं. आई काय विसरलो? तांदळाचं पीठ. बरं. 2 चमचे टाकायचे, जास्त नाही. हां. इथे आमची आळूवडीची तयारी. आणि इथे आमचं, सांगा बरं काय बनवायला ठेवलं आम्ही. आणि ह्याला खूप पातळ नाही करायचं ना? त्याला पातळ नाही करायचं जास्त. भज्यापेक्षा जरा थोडंसं घट्ट, भज्याच्या पिठापेक्षा. ओके. जेणेकरून लावता येते वडी. A few moments later. हे पानासही करून घेतले. त्याचे हे जर वर आले असतील जास्त गोळा करताना ते थोडंसं लाटून घे. ओके. पानाची अशी लाटून घ्यायची म्हणजे मग गोल करताना तुटत नाही आळूवडी.
पूर्ण करायचं म्हणजे ते सांगावं लागेल म्हणून. एकदम लावलं तरी पीठ घ्यायचं, लावायचं. पूर्ण पूर्ण पानाला ते लावायचं. जास्तही नाही लावायचं आणि जास्त घट्टही नाही लावायचं, पातळ लावायचं त्याला. लासून घेतलंय. त्यातून नाही की दुसरं पाणी घ्यायचं, साईडला असं लावायचं. वा मस्त. हे टाकलं तू. नाही आजीने टाकलं त्याच्यामध्ये. दुसरं पाणी घ्यायचं, थोडंसं जाड करायचं त्याच्यात. काय म्हणतात त्याला, सुटку त्या वड्या याव्यात वळून जातो. हां असं घ्यायचं, त्यालाही थोडं लावून घ्यायचं. ओके. असं घ्यायचं जेणेकरून गोल होतील. हां आपण त्याचा पेस्ट करून घेतला. वा. आणि आता तुम्हाला चपटी करायची असेल तर चपटी करू शकता. गोल करायची असेल तर गोल अशी अशी बारीक करावी लागते. गोल अशी गोल गुंडाळी करायची त्याची अशी अशी अशी. ढकण्यासाठी साईडला थोडंसं अशी गोल होते. मग ती गोल उकडली ना, उकडून घ्यायची. आता ही आपण तळायची नाही, त्याला तेल लावून ठेवलंय. त्याला तेल लावून अशी ठेवून द्यायची आणि ती उकडून घ्यायची. ती उकडून घेतली की मग तळायची ती. ही अशीच घ्यायची. ही आळूची पानं या अशा आकाराची असतात. ती दुसरी गोल मिळतात ना, ती जरा म्हणजे खवखवतात घशात, खवखवतात. त्यामुळे आळूच्या वड्या करायच्यात ना आपल्याला, त्याची पानं तशीच घेतली पाहिजे. ओके. पानं खवखवत नाही, त्रास होत नाही घशाला. छान. तुम्ही कधी शिकलात करायला मी खूप, आणि कुणी शिकवलं तुम्हाला? मला माझ्या आईने शिकवलं. अरे वा आईने आणि माझ्या ताईने. मस्त. खूप लहान असताना आम्ही दुसरीत असल्यापासून स्वयंपाक करतो. बापरे. फार लहान असताना शिकले. वा. म्हणजे ही ऑथेंटिक ओरिजिनल रेसिपी आहे. Original recipe. आजी आई यांच्यापासून आलेली हा. रेसिपी. ह्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. जे त्यांनी शिकवलंय तसंच अगदी त्याच पद्धतीने. मग हे आपण साताराकडची रेसिपी म्हणू शकतो का? हो अगदी. सो सातारकरांनो, तुम्ही पण अशीच करता का आळू वडी? तुमच्याकडे कशी करतात? सातारला अशीच करतात. कारण आई साताऱ्याकडच्या आहेत आणि त्यांचं बालपण ना, सगळं बालपण त्यांचं तिथे गेलंय. शाळा कॉलेज. त्यामुळे ही ऑथेंटिक रेसिपी आहे आपल्याकडे महाराष्ट्रीयन. एक 15 पानं असतील, 15-16 पानं. त्याला एक मोठी वाटी बस होतं बेसन त्याला. ओके. असं एक छान. सुंदर.
इकडे हा फायनल आहे, झालेला फायनल रोल आळूवडीचा. मृण्मयी, आहे. मृणूला किती आवडते आळूवडी? खूप खूप आवडते मला आवडवली. खूप आवडते. आलूवडी. आणि आजीने आळूवडी तळल्या तळल्या मृणूला वास आला की मृणू आधी किचनकडे पळतो, आजी मला दे. असं आणि असं आमच्या मृणूचं नाक खूप स्ट्रॉंग आहे, तिला सगळ्या गोष्टींचा वास येतो बरोबर. हा फायनल रोल झालेला आहे. पहिले आता बुडी करायची मला की नाही. गोल गोल हे जसे आपण इथे बनवलेत. वा. हे थोडे तांबडे झालेले तांबडे. लांबडे रांबडे रांबडे. रांबडे रांबडे नाही झाले, लांबडे लांबडे कसं मृणू? तांबडे 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 तांबडा. रांबडे नाही लांबडे. आणि हे काय झाले, हे खूप जळलेले आणि ह्याची स्किन निघाली. ह्याला काय म्हणतात? बेंगन. आलू मटार बेंगन बेंगन आलू मटार बेंगन आलू मटार. आलूवडी बैगन. बरं, किचनचा पसारा इग्नोर करा प्लीज, कारण हे मुंबईचे किचन आहेत आणि हे असेच छोटे छोटे असतात. त्यामुळे आम्ही इथे आमचा जो संसार आहे तो पूर्णपणे नीट आत मांडून लपून. फायनल आमच्या आळूवड्या रेडी झालेल्या आहेत. हां, तर आम्ही हे आता इडली पात्र आम्ही वापरतो स्टीम करायला. पाणी किती घ्यायचं? पाणी किती बघा दाखवा. आपल्याला लागेल तेवढं. हा पाणी म्हणजे जास्त माझ्यासारख्या नवीन जे- करणाऱ्या मुलींना. हा बुडू नये असं जास्त. ओके. आणि त्याच्यावरती हे ठेवून द्यायचं. हे झाकण आहे त्याचं घट्ट आहे फूट. ह्याला काय पण वरून काही काय तेल नाही नाही काय लावलं? नाही काय नाही, तेल आधीच अच्छा. लावलं तेल आणि हे झाकण ठेवून द्यायचं घट्ट. ओके. आणि याला किती मिनिटं? 2 मिनिटं अर्धा तास लागेल. तरी लागेल त्याला. अर्धा तास. हा. टाइम बघून ठेवा, अर्ध्या तासाने आपण ह्याला ओपन करणार आहे. आणि हे हे आमचं देसी जुगाड, त्याची वाफ बाहेर वजन निघू वाफ नये. बाहेर निघू नये. हे घट्ट ठेवले कारण की समजून जाईल. आणि स्टीम करून झाल्यावर मस्तपैकी त्याचे कट्स करायचे छोटे छोटे आणि तेलात तळायचे असं. आणि हे तळायचे मस्त कुरकुरीत आणि खायचे. सो गाईज, ही होती आपली आळूवडीची आळूवडीची मस्त स्पेशल रेसिपी. नक्की ट्राय करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली सोबत. खाऊन आम्हाला सांगा कशी झाली आहे. अँड डोंट फॉरगेट टू Like, लाईक, शेअर share अँड and सबस्क्राईब.